मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता हे शेडनेट दिसून आलेलं आहे. हे शेडनेटमध्ये आपण टोमॅटोची लागवड करणे यावर्षी पहिल्यांदा आपण टोमॅटोची याच्यात लागवड घेणार, कसं करणार, काय करणार सर्व सांगणार. हिचे आपण ना DAP ना 10-26 ना कोणचं खत, ना रासायनिक फवारे केम प्रोक्लेम कोराझन वगैरे याचं कोणतं आपण जे कोणते फवारे वापरले जातात त्याचं आपण त्याची आपण याच्यात फवारणीसुद्धा करणार नाही. आपण पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने घेतो. दरवर्षीच घेऊन आलं. यावर्षीच आपण ऑर्गॅनिकमध्ये आपला टोमॅटो चालूच आहे बाहेर. तो जरा पावसामुळे खराब झाला होता, तरी आपलं येऊन राहिलं आहे. काही ना काही आपलं आता सुरुवात आहे जेमतेम. मागं जो पाऊस आहे त्याच्यानं आपलं ते टोमॅटो पीक जरा खराब झालं होतं. आता सावरून आलं हळूहळू टोमॅटो पीक. कशी लागवड करणार आहे, काय करणार, सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच. अशा प्रकारे शेडनेटच्या आपण पहिले फंटन मारणार आहोत, मग रोटर मारणार आहोत, मग पाणी वगैरे देऊन आपण सर्व हे जागा त्या लागवड करायच्या पहिले आपण याला पाणी देणं गरजेचं राहते. जे कोणतं पीक लावते पहिले ओली करून मग लागवड करायची असते. आपण हे सर्व ड्रीपद्वारे करायचे. आपण ड्रीप आठवणार आहोत. ड्रीप आठवून याच्यात पूर्ण ऑर्गॅनिक जेवढी खतं राहतात ते पहिले आपण देऊ. ऑर्गॅनिक खतं देऊन ओलं जमीन ओली करून मग त्या आपण रोपांची लागवड किती फुटावर करणार, काय करणार, कशी करणार, कोणचं बियाणं, कोणचं रोप कोणतं वापरायचं, काय वापरायचं, तुम्ही स्वतःसुद्धा रोप तयार करू शकता. मार्केटमध्ये टोमॅटोचं बियाणं भेटतात. चांगल्या व्हरायटीचं पाहायचं बियाणं आणि जे आपल्या इकडे चालतात अशी व्हरायटी पाहायची. त्याचं बी आणून तुम्ही वाफे तयार करून त्यासुद्धा रोप टाकू शकता. किंवा तुम्हाला जर रोप तयार करायचं रोप तुम्ही त्या रोपंसुद्धा घेऊ शकता नर्सरीमधून. ते ₹2-3 तुम्हाला ते रोप पडेल पर झाड. म्हणजे एक झाड तुम्हाला 120 ते 125 रुपयाचा ट्रे मिळतो. त्याती धरून घ्या 2-3 रोपं मरतात. म्हणजे एका सगळ्या ट्रेमधले नाही, काही ट्रेमधले समजा 10 ते 15 5-10% रोपाची मर राहतेच. अशा पद्धतीने आपण याच्यात पूर्ण लागवड करा. कोणची व्हेरायटी आहे, काय आहे, ते सर्व तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ सांगणार किंवा दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला माहिती देणार काय करणार. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहू शकता अशा प्रकारे शेड्यावरती ताराची बांधणी केलेली आहे. ह्या ताराच्या हिशोबाने आपण घेणार आहोत. हा कमीत कमी 2 पाईपातलं अंतर 20 फूट आहे. 20 फूट आपले 4 तास बसतात. बरोबर आपण याच्यात 4 तासाची लागवड करू. म्हणजे 4 तास घेऊ टोमॅटोचे. म्हणजे अंतर जरा जास्त ठेवू, कारण की हवा खेळती राहिली पावसात आपल्याला त्रास नाही गेला पाहिजे. अशा हिशोबाने आपण लागवड. हे जे तार दिसून याच्यावर आपण सुत्या बांधू. ड्रीप आणणार. मल्चिंग आपण याच्यात घेणार नाही. मल्चिंगही घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. मल्चिंगला कसं जमीन वगैरे खराब होते काही वर्षानं, कारण की ते कागद तसेच पडले राहतात. म्हणून हे पूर्ण आपण नेट वगैरे लावून सर्व आपण जे काही करतो ते देऊन याच्यात पूर्ण टोमॅटो घेणार आहोत. कोणची व्हेरायटी, हर्ष येते, शाहू येते, अजून बरेच व्हेरायटी येतात. म्हणजे त्याची आपण याच्यात लागवड करणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओबद्दल माहिती आवडली असेल तर कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अजून नवीन माहिती पाहता येईल तुम्हाला पिकाबद्दल. याच्यात म्हणजे पिकाबद्दल जे कोणते मी ऑर्गॅनिक पद्धतीने पिकं घेतो त्याच्याबद्दल. याच्यात पहिले आपण कोणची लागवड केली ती काय केली ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला सांगेनच. याच्या पहिले जे मी याच्यात पालक, मेथी आणि सांबार याचं पीक घेतलं होतं. पण गवत वर्गीय जसं मूळ वर्गीय पालकीची मुळं ठेंगणी जाते पालक म्हणून आपण पहिले याच्यात पालक घेतली. आता त्याची आपण टोमॅटोची लागवड करा. 2 महिने पालक आणि सांबाराचं पीक घेतलेलं आहे. आता आपण याच्यात टोमॅटोची लागवड उन्हाळ्या पद्धती, म्हणजे पावसाळ्यात आपल्याला आलं पाहिजे. उन्हाळ्यात लावू तर आपल्याला पावसाळ्यात मिळेल. म्हणजे जून जुलै ह्या महिन्यात आपलं पीक असलं पाहिजे टोमॅटोचं. त्याच्या हिशोबाने आपण याच्यात नियोजन करण्याचं ठरवलेलं चालू केलेलं आपण नियोजन. व्यवस्थित याच्यात जागा तयार करणं वगैरे सर्व करू. रोपं काय कोणचे घेणार, कोणची व्हेरायटी घेणार, सर्व तुम्हाला व्हेरायटीमध्ये दाखवेलच. आणि बाजूलाच आपण कोबीचीसुद्धा तयारी करून आलो आहे. आता कोबीचं रोप सध्या आपल्याकडे तयार झालेलं आहे. तयार म्हणजे टाकून ठेवलेलं आहे. आता 15 ते 20 दिवस आपलं ते रोप तयार. तोपर्यंत आपण जमीन तयार करून ठेवणार आहोत. कोबीची पत्ताकोबी व कोबी लावणार आहोत. किती रोप आहे, कमी आपल्यापाशी 1000 रोपाचं जवळजवळ रोप तयार होऊन आलेलं आहे. 1000 रोपं. ते 1000 रोपाची आपण लागवड करू. कशी करू, काय करू ते पण दाखवेल. पण आपण ते ऑर्गॅनिक पद्धतीने ना, कोणचं रासायनिक खतावर घेणार नाही. जसं दशपर्णी अर्क झालं, जीवामृत झालं,
शॉर्टरस झालं, ताकाचं औषध झालं, ताक, लिंबू, अंडा संजीवक याची फवारणी वगैरे आपण करणार आहोत. मिरचीवर, टोमॅटोवर सुद्धा, कोबीवर सुद्धा, मिरचीवर आपण तेच करतो. आपल्याकडे वांगीवर आपण तेच करतो. कोणते औषधं बनवतो, काय बनवतो ते तुम्हाला दाखवून. जर पळसापासूनही बनते औषधं, पळसाच्या फुलापासून, ते सुद्धा आपण औषध यावर्षी बनवणार. आता पुढल्या 2 महिने गेले पळसाचे फुलं जमा करू आपण. त्याचं कसं करतो, काय करतो ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवून. आपण संत्र्यापासून हे औषध तयार करायला ठेवलेलं आहे. संत्रा घ्यायचा. आता 15 किलो संत्रा होता, त्याला आपण 40 लिटर पाणी घेतलेलं आहे, प्लस 4 किलो गूळ असं प्रमाण आपण केलेलं आहे. असं तयार करून आपण औषध आता 2 ते 3 दिवसाआधी आपण तयार करायला ठेवलेलं आहे. ते कसं केलं, काय केलं तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेल माहिती देईनच. आणि हे जे काय आपण टोमॅटोची लागवड करणार पूर्ण आपण ऑर्गॅनिकवर घेणार आहोत. आणि लाईनशी झाड ते झाड अंतर किती, बेड टू बेड अंतर म्हणजे 2 तास इथलं अंतर किती राहील ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. कोणचं खत दिलं, काय दिलं ते सुद्धा. याच्यात आपण गोवर्धन खनिज वगैरेची आपण गोवर्धन खनिज देऊ पहिले, लागवड करायच्या पहिले. जे वरून राहते आपण त्याच्यावर खत देऊ, गोवर्धन खनिज आपण सर्व खतं देऊ. शेणखत झालं, गांडूळ खत झालं, निंबोळी खत झालं, हे आपण मिक्सचर करून हे देऊ पहिले सुरुवातीला, म्हणजे लागवड करायच्या पहिले. जेणेकरून ते तोपर्यंत त्या झाड तयार होईपर्यंत आपल्याला तोपर्यंत ते खत मिळत राहील. त्यानंतर आपले जे काही ऑर्गॅनिक खत आहे लिक्विड स्वरूपातले ते आपण देऊ. जसं बेलीचं झालं, पोट्यात झालं, बेलापासून बनते, बेलफळापासून त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. तुम्हाला त्याची माहिती मिळेल. माझ्या चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला माझ्या यूट्यूबबद्दल व मी जे कोणते प्रयोग करतो त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेलच. आता आपण अजून एक प्रयोग करणार, जसं की शेवगा राहतं. आपल्या शेवग्याच्या पानापासून जो काही शेवग्याच्या पानापासून जे मोरिंगा पावडर बनतात ते आपण करणार. ते आपण प्रयोग करू, बनते नाही बनत. आणि जे कोणतं आपण याच्यात पीक घेतो, टोमॅटोसोबत आपण आंतरपीक सुद्धा घेऊ. जमलं असतं आपण टोमॅटो जे लावू तर आपण मुळा लावू शकतो, बीट लावू शकतो. हे सुद्धा आपण त्यात आंतरपीक घेणार आहोत. म्हणजे टोमॅटो लावल्यानंतर टोमॅटोचे गाड राहील त्याची आपण मुळा किंवा बीटचं एक बियाची बी टाकणार आहोत. म्हणजे 2 प्रकारे पीक होईल. म्हणजे आपलं 2 ते 3 महिन्याचं पीक राहते मुळाचं. 2 महिने कमीत कमी 2 महिने आपला तो मुळा निघून तयार होऊन जाते. त्यानंतर राहिलं आपलं बीट. मग येतं आपलं बीट चालू होतं लगेचच ते झालं म्हणजे. असं आपण लागवड करू. म्हणजे टोमॅटो येईपर्यंत आपले हे 2 पिकं ते 2 पिकाचं आपल्याला उत्पन्न येईल. आणि ते सुद्धा आपण ऑर्गॅनिकच घेऊ. जर माझी चॅनलवरची माहिती आवडेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माझे ऑर्गॅनिक शेतीबद्दल माहिती मिळेल. ऑर्गॅनिक वाल वगैरे, आपण ऑर्गॅनिक फुलं वगैरे ते सर्व आपण दाखवू. झेंडू आहे, मोगरा आहे, याच्यापासून सुद्धा आपण झेंडूपासूनही औषध बनते. फुलं झाडं जे राहतं फुलापासून आपण औषध बनवतो सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्यास. एखादा मी चण्याबद्दल व्हिडिओ टाकेनच. माझा चणा ऑर्गॅनिक जो चणा आहे तो कसा घेतला, काय घेतो ते सुद्धा व्हिडिओ टाकला. आता आपण काबुली चण्याची आपण पेरणी केलेली आहे. म्हणजे जो कोण हिरवा चणा आपण विकण्या घेतो, काबुली चण्याची लवकर पेरणी केली तर आता फुलावर येईल. त्याचा व्हिडिओ येईलच पुढे चालून. व्हिडिओ आवडल्यास कृपया करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.